नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. महाराष्ट्रातलं श्रीरामपूर, जिथे एकेकाळ साखरेचे भाव ठरायचे आणि देशभरात ते मानले जायचे, असं साखरेचं गाव. आता या साखरेच्या गावामध्ये मेन रोडवर आत्ता या क्षणाला एक आंदोलन सुरू आहे. हरेगाव मळ्यातली 4,000 एकर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जागा मूळ मालकांना आणि त्यांच्या वारसदारांना मिळाली पाहिजे, यासाठी हे आंदोलन होत आहे. आणि ही 4,000 एकर जागा गिळण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे पुढे सरसावलेले आहेत, असा थेट आरोप परवा खासदार निलेश लंके यांनी केलेला आहे. आता नेमकं घडलेलं काय? ही प्रक्रिया म्हणजे विखे यांच्या नात्या गोत्यातील, म्हणजे मुलगी, जावई, आपल्या प्रवरा संस्थेतले काही पदाधिकारी यांच्या मार्फत बळकावण्याचा प्रयत्न. आणि तो कसा, कुठे ते शिजलं, कुठून त्याला सुरुवात झालेली, याविषयी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. तटस्थ भूमिकेतून, स्वतंत्र पत्रकारिता म्हणून, सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो, तेव्हा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि सगळे व्हिडिओ पहा. आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर देखील करा. हे बघा, राधाकृष्ण विखे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं फार मोठं नाव, म्हणजे मुख्यमंत्री पदाचे दावेदार, अधूनमधून ते केंद्रातील सहकार मंत्री अमित शहा यांना भेटतात. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये शिर्डीला शेतकरी सन्मान मेळावा भरवतात. आता हेच राधाकृष्ण विखे पाटील, ज्यांच्या विखे घराण्याने पहिला साखर कारखाना, प्रवरा सहकारी साखर कारखाना म्हणजे पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी स्थापन केलेला, ज्या गव्हाणीमध्ये ऊसाची मोळी टाकण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आले होते. त्यांनी सांगितलं होतं, मी ब्रिटिशांना सांगेल आता की बघा माझा शेतकरी काय करतो एकत्र येऊन. आणि हे मी का सांगतोय लक्षात घ्या. 1918 मध्ये ब्रिटिश सरकारने एक जागा 1894च्या अधिनियमानुसार भूसंपादनाच्या 1918 साली घेतली, हरेगाव माळ्यातली 4,000 एकर, आणि ती दिली. कुणाला दिली? ती बेलापूर लिमिटेड कंपनीला दिली, जी शुगर फॅक्टरी, त्यांना ती दिली आणि साखरेचं उत्पादन तिथून सुरू झालं. इतिहास खूप मोठा आहे. या चॅनलवर आपण काही व्हिडिओ टाकलेले आहेत, याच्या आधी ते अवश्य बघा, त्याच्यामध्ये पूर्ण इतिहास दिलेला आहे. आता मूळ विषय हा, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आरोप का केला जातोय? कारण की राधाकृष्ण विखे पाटील यांनी आतापर्यंत हा जसा विषय प्रसार माध्यमांमध्ये आला, निलेश लंके यांनी जसे आरोप केले, त्याच्यानंतर अवाक्षरे खुलासा केलेला नाही. ते खुलासा करतील तेव्हा आपल्याला समजेल त्यांना नेमकं काय म्हणायचं. आता बघा, दावोस, जिथे आपले विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिथं उपस्थित राहिले या अलीकडच्या काळामध्ये, 1.5-2 महिन्यांपूर्वी. आणि तिथं त्यांनी जिमी ओल्सन जे स्वीडनचे मूळ नागरिक आहेत आणि त्यांचा आणि विखे घराण्याचा काहीतरी संबंध आहे असं बोललं जात आहे, म्हणजे थेट नातं आहे. मग या जिमी ओल्सन यांची जी कंपनी ZR2 ही ग्रुप होल्डिंग कंपनी आहे, ZR बायो एनर्जी ही एक कंपनी आहे, आणि या कंपन्यांविषयी आणि विखे घराण्याचं नातं वगैरे याविषयी लंके यांनी व्हिडिओ प्रसारित केलेला, पत्रकार परिषद घेतलेली आहे. मग सुप्रिया विखे असतील
अजित ढोकणे त्यांचे ते जावई, त्यांचे पती आणि विखेंचे जावई असतील. त्याच्यानंतर सुनील कलापुरे हे एक नाव त्याच्यामध्ये आहे, हे सगळे असतील. या त्या कंपन्या. आता दावोसला काय झालं? दावोसला आपले मुख्यमंत्री, ज्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 हे महाराष्ट्रासमोर नाही तर देशासमोर एक अतिशय आदर्शवत असा नियोजन आराखडा समोर ठेवलेला आहे. लाखो नागरिकांनी त्याच्यामध्ये सूचना केलेल्या आहेत, त्या स्वीकारण्यात आलेल्या आहेत. मग आता काळ कोणता आहे? क्लायमेट चेंजचं मोठं आव्हान आहे, शाश्वत विकासाचं मोठं आव्हान आहे. त्याच्यामुळे ग्रीन हायड्रोजन, नेट झिरो हे सगळं साध्य करायचं आहे. मग ते साध्य करण्यासाठी जर कोणत्या कंपन्या, जर कोणत्या व्यक्ती पुढे येत असतील तर त्यांचं स्वागत केलं जातं. मग ते महाराष्ट्रातले असो किंवा परदेशातले असो. मग दावोसला एक करार झाला 17,800 कोटी रुपयांचा, आणि तो करार जिमी ओल्सन यांच्या बरोबर झाला. जिमी ओल्सन या जसं वर सांगितलं त्या दोन कंपन्यांचे हे संस्थापक संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक, त्यांनी ते करारावर सह्या केल्या. आता महाराष्ट्रामधलं हे हरेगाव माळ्यामधली जागा आहे का, का पुण्यामधली आहे, का नाशिक मधली आहे, काय लेटर ऑफ इंटेंट, काय त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, हे अजून समोर यायचं. आता याची जी कथा आहे, या 4,000 एकर जमिनीची शेती महामंडळाकडे असलेली त्याची कथा मोठी रंजक. आणि शासनाने या जे मूळ मालक होते 1918 मध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये, त्यांचे आज जे वारसदार आहेत ते दरम्यानच्या काळामध्ये कोर्टामध्ये गेले, हायकोर्टामध्ये गेले. मुंबई उच्च न्यायालयाचं छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, या खंडपीठाने सांगितलं की या मूळ मालक आणि त्यांचे हे जे वारसदार आहेत, जे आमच्या समोर आलेले आहेत, वेगवेगळ्या याचिका त्यांनी दाखल केलेल्या आहेत, याचा विचार राज्य शासनाने केला पाहिजे आणि ती प्रक्रिया सुरू केली पाहिजे. ती 60 दिवसांमध्ये सुरू केली पाहिजे असा आदेश दिला. मी तारखा साल सांगत नाही, एकदम घटनाक्रम सांगतो. तो आदेश दिला. त्याच्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय केलं, ते सुधारित आदेश, तो कायदा सुधारला पाहिजेत. म्हणजे ब्रिटिशांनी जी जमीन बळक घेतली होती ती बेलापूर कंपनीला दिली. त्याच्यानंतर स्वतंत्र भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने ती शेती, राज्य शेती महामंडळाला दिली. मग त्याच्यामध्ये ते सुधारणा केली पाहिजे आणि ह्या वारसदारांना ती दिली पाहिजे. यासाठी तो कायदा मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्या वेळेला तो तयार झाला आणि राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी गेला. आता राज्यपाल भवन, राजभवन समुद्राच्या किनाऱ्यावर आहे, ते तिथं काही सही झाली नाही. आणि मग काय झालं पुढे? पुढे असं झालं बघा की हे कोर्टाचा निकाल तो 2020 मधला, त्याच्यानंतर ती पुढची प्रक्रिया एकनाथ शिंदेंनी केलेली. मग आता त्याचं असं झालं की 2024 मध्ये मंत्रिमंडळ बैठक झाली. ती झाली 23 सप्टेंबर 2024 मध्ये, आणि क्रमांक 82 अशी ती बैठक होती. तिथं काय एक वाक्य आहे बघा, तुम्ही श्रीरामपूर हरेगाव शेती महामंडळाची जी जमीन आहे 4,000 एकर, ती मूळ मालकांना परत करणार, असं कधी म्हणतंय मंत्रिमंडळ? 23 सप्टेंबर 2024 मध्ये. आता याच्यामध्ये जे काही होत आलेलं आहे पुढे, ते फार अनेक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर 31 डिसेंबर 2025 ला मंत्रिमंडळाची पुन्हा बैठक होती. म्हणजे बघा कसं इंटरेस्टिंग आहे. आधी 2024 ला बैठक झाली 23 सप्टेंबरला, त्याच्यामध्ये म्हणतात की मूळ मालकांना ती परत करायची जागा, आणि 31 डिसेंबर 2025च्या बैठकीमध्ये हेच महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ काय म्हणतंय, ही जी 4,000 एकर जागा आहे हरेगाव मळ्याची, ती निगेटिव्ह नेट झिरो SAF प्लांटला द्यायची आहे. सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल, म्हणजे विमानासाठी जे शाश्वत इंधन तयार करायचं आहे त्या प्रोजेक्टसाठी ती द्यायची. कशी द्यायची? ती 49 वर्षांच्या भाडे करारावर द्यायची आणि त्याचं नूतनीकरण
या संबंधी हे सगळं आपण निर्णय घेत आहोत. आणि त्यासाठी आपण एक मंत्री उपसमिती नेमतोय. मग त्या मंत्री उपसमितीमध्ये त्रिमूर्ती आल्या. त्या त्रिमूर्ती कोण? पहिले स्वाभाविकपणे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. दुसरे उदय सामाजिक उद्योग मंत्री, जे दावोसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर असतात. गेल्या 2 बैठका झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आता नेट झिरो आहे, क्लायमेट चेंज आहे, वगैरे वगैरे, हरित हायड्रोजन आहे, त्याच्यामुळे संबंध येणार पर्यावरण खात्याचा. त्याच्यामुळे पंकजा ताई मुंडे ह्या देखील त्या उपसमितीमध्ये आहेत. असे 3 मंत्री. आता या 3 मंत्र्यांनी ठरवायचं आहे, असं ते झालेलं आहे. त्याच्यानंतर या ज्या गोष्टी आहेत या पुढे पुढे नेण्यासाठी जे काही केलं जातं, त्याच्यामध्ये मग आपल्याला जर असा निर्णय ही उपसमिती घेणार, तर राधाकृष्ण विखे हे वजनदार मंत्री आहेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले. आणि जसा मंगलप्रभात लोढा यांचे चिरंजीव फार मोठं उद्योजक म्हणून काम करतात, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, उद्योजकी त्यांच्या योगदानाबद्दल, रोजगार निर्मितीमध्ये त्यांचं असलेलं योगदान हे कुणालाही नाकारता येणार नाही, हे आधी लक्षात घ्या. विखे सहकार आणि एकदम खाजगीकरण, म्हणजे हे खाजगीकरण. मग ते जो काही सहकार पहिला प्रवरा कारखाना म्हणून जो काही सुवर्ण काळ विखे घराण्यामुळे महाराष्ट्राला अनुभवता आला, भारताला अनुभवता आला, आता त्याच घराण्यामध्ये काय चाललेलं आहे की खाजगी शेतकऱ्यांच्या जमिनी, ज्या वारसदारांचा हक्क आहे त्या जमिनीवर काय करायचं आहे, आपल्या संस्थेतले आपलेच हे सगळं ते कंपनी रजिस्टर करायची. किंवा आता जर काही खुलासे झाले, आणि होणार, आता एवढं आंदोलन होत आहे श्रीरामपूरच्या रस्त्यावर, त्याच्यामुळं खुलासे होणार. आता काय ही त्रिमूर्ती आहे असं काही म्हणणार नाही की ह्याच कंपनीला द्या. आणि असं दावोसला जे काही ठरलेलं आहे, त्या दावोसला ठरल्याप्रमाणे हीच जागा आहे का? असं नाही. आम्ही महाराष्ट्रामधली कोणती जागा देऊ तुम्हाला? रायगडची जागा देऊ, पुण्यातली देऊ, अहिल्यानगर जिल्ह्यातली दुसरी कुठली तरी जागा देऊ, असं मोघम मोघम सांगितलं जाईल. आणि मग जिमी ओल्सन, जसं सुरुवातीला सांगितलं की स्वीडनचे ते नागरिक आहेत, ते अधूनमधून येत असतात भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये येत असतात. बरं, आता जसं निलेश लंके यांनी म्हटलेले की कंपनी ZR2 कंपनी, 2 कंपन्या, त्याचं मुख्यालय म्हणजे स्थापन कुठं झाली? ती दुबईला झाली. त्याच्या टावरचं नाव पण आहे, ते फार प्रसिद्ध टावर आहे दुबईमधलं, तिथं स्थापन झाली. तो पत्ता, त्याचं कार्यालय कुठं आहे? मुंबईमध्ये कार्यालय. मग या कंपनीच्या खात्यावर म्हणे निलेश लंके म्हणतात की 100 कोटी रुपये जमा झाले आणि ते हवालामार्फत झाले. त्याच्यामुळे ईडी, सीबीआय यांनी चौकशी करावी अशी मागणी लंके यांनी केलेली. आता लंके आणि विखे यांचं राजकीय काय जे वैर आहे ते काही महाराष्ट्राला नव्याने सांगण्याची गरज नाही, ते आहेच. पण आता त्यांनी काय केलेलं आहे, विखेंचं नाक दाबलेलं आहे आणि विखेंना आता तोंड उघडावं लागणार आहे. आपण पालकमंत्री, आपण कृषी मंत्री होतो, आपण महसूल मंत्री होतो, आपण अमुक होतो, आता मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहोत. आणि महाराष्ट्र, शिर्डी, श्रीरामपूर, नगर जिल्हा, अहिल्यानगर याच्यामध्ये जे आपलं जे काही वकूफ आहे आणि तो शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, हे त्यांना दाखवून द्यावं लागणार आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांची जी काही कर्तृत्वाची जी परंपरा आहे, ती जपण्याचं सामर्थ्य आणि ते आपली पात्रता ही कशी योग्य आहे, हे राधाकृष्ण विखे यांना आता या छोट्याशा उदाहरणातून दाखवून द्यावी लागणार आहे. इतकंच बोलण्यासारखं खूप आहे आणि याच्यानंतर आपण बोलत राहणार आहोत या विषयावर. तेव्हा जाता जाता पुन्हा एकदा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. सगळा तपशील, तारखेवार वगैरे त्या सगळ्या अजून हळूहळू पुढे येईल आणि याच्यामध्ये आता सरकार नेमकं काय करतं हे देखील बघावं लागणार आहे. तर खूप खूप धन्यवाद.